निवडावे खडे तरी दळण ओझ घडे, नाहीतरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय. निवडावे तण शेती करावे राखण, तुका म्हणे नीत न विचारिता नव्हे हित. प्रस्तुत प्रसंगी आजच्या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा, इथल्या कुणब्यांना मार्गदर्शन करणारा अतिशय मौलिक आणि प्रासंगिक असा हा अभंग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे मागील वर्षी सुरू झालेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या बौद्धिक आणि विचारवंतांनी आणि शेतकऱ्यांनी नोंद घेतलेला हा कान्हापूर मोहा या ठिकाणी घडत असलेला शेतकरी कीर्तन महोत्सव. आणि या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने या कीर्तन महोत्सवाचे जे मुख्य संयोजक आहेत ॲडव्होकेट अजयजी बुरांडे आणि ज्यांनी या कीर्तन महोत्सवाला मार्गदर्शन केले ते आदरणीय महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, प्रवचनकार, संविधान विश्लेषक आदरणीय हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि आपण सर्व संयोजन समितीतले सर्व आणि उपस्थित सर्व आजच्या दिवशी म्हणजे आज होळीचा सण आणि होळीचा सण असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये होणारं जे मार्गदर्शन आहे, होणारी जी चर्चा आहे, यामध्ये आपण सहभागी होऊन त्याचं आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या आचरणामध्ये काय त्यामधून आपण इष्ट घेतलं पाहिजे या संदर्भात मी आपण सर्व मंडळीला या निमित्ताने धन्यता देतो. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जो विचार आहे आजही 400-450 वर्षानंतर त्यांनी सांगितलेले जे अभंग आहेत आणि त्या अभंगातून केलेलं मार्गदर्शन आहे हे आजही प्रासंगिक आहे, हे सहजपणे तुमच्या लक्षात येतं. अभंगाचं जे पहिलं चरण आहे त्यावरती आपण येऊया. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सांकेतिक अर्थाने जीवन जगत असताना अनेकदा अनेक प्रकारची माणसं, अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्या सभोवताली घडत असतात. तसंच एक प्रासंगिक उदाहरण घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जी आमची घरातली महिला आहे किंवा कुणी पण ही दळण करत असताना त्या दळणामध्ये मग ते ज्वारीचं असेल, गव्हाचं असेल, बाजरीचं असेल, त्या दळणामध्ये निश्चितपणे चांगल्या माणसांसोबत, चांगल्या सगळ्या दाण्यांसोबत काही खडे पण असतात. आणि म्हणून दळण करणाऱ्याने किंवा त्या दळण करणाऱ्या स्त्रीनी, पुरुषाने त्यातले जे खडे आहेत ते खडे बाजूला काढावे लागतात. जर दळण व्यवस्थित आणि योग्य प्रकारचं आम्हाला पीठ हवं असेल तर त्या दळणामध्ये असणारे जे खडे आहेत किंवा इतर जे अनिष्ट घटक आहेत ते बाजूला काढावे लागणार आहेत. आयुष्यामध्ये सुद्धा जी चुकीच्या काही गोष्टी आहेत, चुकीच्या काही प्रथा आहेत, त्या प्रथा, परंपरा किंवा तशी माणसं आम्हाला वेचून ती बाजूला काढावी लागणार आहेत. हा सरळ सरळ या चरणाचा अर्थ. पुढे काय सांगतात? नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे आय. या चरणामध्ये जगद्गुरु पुन्हा मार्गदर्शन करतात. जर आम्ही दळण व्यवस्थित केलं नाही तर ते दळणामध्ये ती दगड जर पुन्हा त्या गिरणीमध्ये गेली किंवा ते जे सगळं पीठ आहे ते एकतर कचकच लागेल, त्याची भाकरी व्यवस्थित लागणार नाही आणि दळणही व्यवस्थित होणार नाही. म्हणजे ते पिठाचा काय होणार आहे? नाश होणार आहे. नासोनी जाय. सांकेतिक अर्थानं तुम्हाला आणखीन सोपं करून सांगेल बंधू बहिणींनो की कांद्याची आपल्याकडे बघा रास असते बऱ्याच वेळेस आणि त्या कांद्याच्या रासेमध्ये कांदे असे शेतकरी माणसं होत आपण असं घरामध्ये टाकलेले असतात त्यावेळेस किंवा आंब्याच्या दिवसामध्ये अशी आंब्याची आरास असते आणि त्यावेळेस एखादा जर आंबा सडलेला असला तर आपण काय करतोय? जो सडलेला आंबा असेल तो इतर आंब्यांना काय करू शकतो?
खराब करू शकतो. आणि म्हणून ही आंबे खराब होऊ नयेत म्हणून आपण काय करतो सांगा? बरोबर, तो सडलेला आंबा, तो खराब आंबा त्या ठिकाणाहून उचलतो आणि त्याला बाजूला फेकून देतो. का? कारण ही जी इतर आंबे आहेत त्या दुर्गुणी किंवा त्या चुकीच्या आंब्याच्या सहवासात येऊन तीही आंबे खराब होऊ शकतात. म्हणजे सगळे आंबे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी सडलेला आंबा बाजूला काढावा लागतो किंवा सडलेला कांदा बाजूला काढून फेकून द्यावा लागतो. व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला ज्या काही चांगल्या प्रथा परंपरा आहेत त्या वाचवण्यासाठी ज्या चुकीच्या प्रथा परंपरा आहेत त्यांना बाजूला काढून टाकायचं आहे, त्यांना बाजूला फेकून द्यायचं आहे. मग हे समाजकारणामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, धर्मकारणामध्ये असेल किंवा व्यावहारिक जगात असेल, ह्या गोष्टीचं आपण नित्यंत आठवण ठेवून त्याप्रमाणे कृती करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या बाबतीमध्ये आपण आळस करायला नको. चलता ही प्रवृत्ती, जाऊ द्या, बघू, करू, अशी प्रवृत्ती नकोय असं जगद्गुरू म्हणतात. कारण अशाने तुमच्या आळसाने ह्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या प्रथा, चुकीच्या बाबी यांचं अवडंबर वाढू शकतं, ह्या जास्त वाढू शकतात. याला प्रासंगिक आणखी एक अभंग जगद्गुरूंनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार, तुका म्हणे साणा थोर. हा अभंग सुद्धा आम्ही धर्माचं पालन करायचंय. आणि धर्माचं पालन करत असताना, वारकरी धर्माचं पालन करत असताना, मानवतावादी धर्माचं पालन करत असताना जे पाखंड आहे, जे चुकीचं आहे त्याचं खंडन करायचं आहे, खऱ्याला खरं म्हणायचं आहे आणि खोट्याला खोटं म्हणायचं आहे. हेच आम्हा करायचं काम हे जगद्गुरू सांगतात. बऱ्याचदा काही चुकीच्या प्रथा, चुकीच्या परंपरा आमच्या धर्माच्या जे काही ठेकेदार आहेत त्यांनी घुसवल्यात. आम्ही सदसद विवेक बुद्धीने त्याचा विचार करायला पाहिजे की खरंच हे पुढे नेणं गरजेचं आहे का. आणि हे करत असताना जगद्गुरू सांगतात की प्रासंगिक वेळेस आम्हाला तीक्ष्ण म्हणजे टोचणार, धारदार बोलावं लागणार आहे आणि त्यावेळेस आमच्या हातामध्ये बाण असणार आहे. आणि हे बोलत असताना आम्ही कुणाचाही भीड ठेवणार नाहीये. तो खूप मोठा माणूस आहे, खूप उद्योगपती आहे किंवा खूप राजकारणामध्ये कुणाचीही भीड ठेवणार नाहीये. तो लहान असो किंवा मोठा असो, सत्य सांगण्यासाठी आम्हाला कुणाचीही भीड नाही अशा पद्धतीनं सांगतात. म्हणून आम्ही हा दृष्टांत, हा विचार आमच्या स्मरणात ठेवला पाहिजे. पुढच्या अभंगाच्या ओवीमध्ये म्हणतात, निवडावे तण आणि शेती करावे राखण. घरातल्या महिलेनंतर जगद्गुरूंनी शेतकऱ्यांवरती अतिशय महत्वाचा इथला जो कुणबी आहे, हा शेतकरी ज्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. आणि एकीकडे बघतो आम्ही जगाच्या पोशिंद्याला आज कोणत्या पद्धतीची वागणूक मिळते. देशांच्या सीमेवरती अनेक म्हणजे राजधानीच्या सीमेवरती आपण हे सगळं गेल्या वर्ष, 2 वर्ष किंवा अनेक वर्षापासून हे बघत आहोत. शेतकरी एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणायचा आहे आणि त्याच्यासोबत होणारी जी धोकेबाजी आहे, त्याच्या पिकाचं किंवा त्याचे जे उत्पादन खर्च आहे, त्या उत्पादन खर्चावरती खरंच त्याला न्याय मिळतोय का, हे सगळ्या गोष्टी या निमित्ताने आम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. यावरती सुद्धा विचार केला पाहिजे. आणि जगद्गुरू सांगतात ते ओवीवरती, निवडावे तण शेती करावे राखण. आपण आपल्या शेताची पेरणी करत असताना आपण जे शेत आहे त्या शेतामध्ये शेतकरी समजा आता सरकी आहे, सरकीची पेरणी करतो. गवत पेरतोय का? नाही. किंवा इतर पिकांची पेरणी करतोय. परंतु तण जे इतर काही जी गवतं आहेत, ही गवतं पेरणी न करताही उगवतात आणि त्या पिकाला त्या पिकांचं जे पीक आहे त्या पिकाला मारण्याचं, त्या पिकाचं खच्चीकरण करण्याचं काम हे तण करतंय. आणि म्हणून पीक चांगलं येण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नियमितपणे जाऊन जे तण आहे
ते तण उपटून टाकायचं आहे, ते तण काढून टाकायचं आहे आणि आपल्या शेतीची योग्य पद्धतीने राखण करायची आहे. राखण या शब्दामध्ये सर्व बाबी आल्या आहेत. म्हणजे पेरणीपासून त्याच्यानंतर जे वेगवेगळे प्रासंगिक ते पिकाला आम्हाला जी मेहनत करावी लागते आणि आल्यानंतर जे पीक आता म्हणजे तयार झाले त्या पिकाला घरी आणून त्याचा योग्य त्याची विक्रीसाठी सुद्धा या सगळ्या बाबी राखण या शब्दामध्ये येतात. याचंही आम्ही जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचं जे चरण आहे त्यामध्ये म्हणतात, तुका म्हणे नीत न विचारिता नव्हे हित. रीत काय आहे, नीती काय असली पाहिजे, तर आम्ही चौकस असायला पाहिजे. न विचारिता आम्ही ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्यांचं अनुकरण गरजेचं आहे त्या केल्या पाहिजे, परंतु त्या करण्या अगोदरही आम्ही विचारलं पाहिजे. जर आम्ही न विचारता ते करत असू तर आमचं अहित होणार आहे. म्हणून हित न विचारिता म्हणजे या शब्दामध्ये तुम्ही चौकस असलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही आवाज उठवला पाहिजेत, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. हे का करायचं, ते का करायचं, याच्या मागे काय कारण आहे हे विचारलं पाहिजे. असा दृष्टिकोन जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. आता मी आजच्या प्रासंगिकतेवर येतो की एकीकडे आम्ही बघतोय की जगात, भारतात प्रचंड तापमान वाढलेलं आहे. आज होळीचा सण आहे, बरोबर आहे? हो, तुम्ही सर्वजण होळीच्या सणाच्या संदर्भाने आम्ही ज्या जुन्या आख्यायिका आहेत त्या जशाला तशा न विचारता तशाच पुढे नेत आहोत. बघा, आजच्या दिवशी लाकडं गोळ्या करण्यात येतात. त्याच्यासाठी जी पोरं आहेत, झुंडी आहेत, लोक बरोबर गाव खेड्यामध्ये ते लाकडं गोळा करण्यासाठी, गोवऱ्या गोळा करण्यासाठी फिरतात. बरं, आणि काय करतात, गावात एका ठिकाणी ती सगळी लाकडं जमा केलेली, मग कुणाच्या शेतातलं असेल, कुणाच्या झोपडीचं असेल, ही जी टोळकं आहे ते टोळकं, ते झाडं जी लाकडं आहेत, ज्या गोवऱ्या आहेत त्या, त्यांना कोणी विरोध केला तर लगेच काही ठेकेदार काय म्हणतात, नाही हे धर्माचं काम आहे, सण आहे, धर्माचं म्हणजे सणाच्या नावाखाली ती लाकडं गोळा केल्या जातात. बरं, एखाद्याने विरोध केला तर त्याच्या नावाने शिव्या देऊन बोंब मारली जाते, बरोबर का? हा, मग म्हणजे या बोंब मारत असताना, बोंबलत असताना एखादी स्त्री असेल, महिला असेल किंवा मुलगी असेल किंवा एखादा ज्येष्ठ असेल, त्याचीही छेड काढल्या जाते, त्यालाही वाईट बोललं जातं, नव्हे त्याच्या नावाने शिव्या दिल्या जातात. आणि हे सगळं काय सण आहे या नावाखाली. बंधू भगिनींनो, मला याही पुढे जाऊन तुम्हाला सांगायचंय की या लाकडांबरोबरच इतकं तापमान वाढलेलं नाही, ही लाकडं नाहकपणे जाळली जातात. त्या काळामध्ये ती प्रासंगिक असतील, परंतु आज ती प्रासंगिक आहेत का? आज खरोखर लाकडं जाळायची गरज आहे का? याचा विचार आम्ही केला पाहिजे. न विचारिता यावरती आम्ही बोलत आहोत. बरं, आपण सर्व आज पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, बरोबर आहे? आणि पुरणाची पोळी आपण बरं त्या चौकात भरणाऱ्या होळीशिवाय घरी पण आपापल्या घरी 10-5 गौऱ्यांची होळी पेटवतो आणि त्या होळीमध्ये काय टाकतोय? पुरणपोळी, नाणं. बरं, ती होळी, ती पुरणपोळी खाते का? नाही. बरं, भुकेल्या एखाद्या व्यक्तीला पुरणपोळी गरजेची आहे, एखाद्या जाळामध्ये टाकणं गरजेचे आहे, भुकेल्या, बरोबर? मग आम्ही हा सदसद विवेक बुद्धीनं विचार केला पाहिजे की ही जी पुरणपोळी आम्ही व्यर्थपणे, नाहकपणे ही जी जाळामध्ये टाकतोय ते चुकीचं आहे, हे मान्य आहे तुम्हाला? ठीक आहे, चला, तुमचे म्हणजे इथपर्यंत तुम्हाला पटलं हे महत्त्वाचं आहे की. आणि मग हा जो प्रकार आहे, गेली अनेक वर्ष तापमानामध्ये वाढ करण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरतोय. आम्ही ज्या म्हणजे याला न विचारता जे चालू आहे, मी त्या काळात त्या प्रासंगिक असेल, परंतु आज एक सोपं उदाहरण सांगतो आम्ही कसं बदललं, म्हणजे बदल जो आहे तो कसा स्वीकारतोय. बघा, एक 10 वर्षापूर्वीचं उदाहरण घ्या, 10 किंवा 12 वर्षापूर्वी जर तुम्हाला एखाद्याशी बोलायचं असेल तर त्या काळात मोबाईल हे कुणाकडेही नव्हते. मग तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल तर काय होतं? एक लाल डब्बा होता, त्यात 1 रुपया टाकून तुम्ही बोलायचे. काय नाव होतं त्याला? कॉइन बॉक्स, बरोबर.
मग त्या कॉईन बॉक्समध्ये 1 रुपया टाकायचा आणि 59 सेकंद बोलायचे. तुमचा जो निरोप आहे तो निरोप पोहोचायचा. आज कॉईन बॉक्स दिसतात का तुम्हाला? नाही, बरोबर. जर आज एखाद्याने जर घरी किंवा माझ्यासोबत जर कॉईन बॉक्स घेऊन फिरू राहिला किंवा गावात जर 2-4 ठिकाणी त्याने 10-20 ठिकाणी जर लावले कॉईन बॉक्स, तर काय म्हणतील लोक त्याला? बरोबर, वेडा म्हणतील. म्हणजे आज कॉईन बॉक्सची प्रासंगिकता नाहीये. कॉईन बॉक्स आला आणि तो आउटडेटेड झाला, म्हणजे आज तो प्रासंगिक नाहीये, त्याची आज गरज नाहीये. मग आम्हाला पण ज्या काही चुकीच्या प्रथा परंपरा आहेत याची आज खरंच गरज आहे का, याचाही विचार करणं ही आजची प्रासंगिकता आहे. आजच्या होळीबरोबरच उद्या परत एक सण आहे ज्याला आम्ही धुलीवंदन म्हणतो किंवा धुराडा म्हणतो. आणि आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही बघतोय किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की धुराड्याच्या दिवशी अनेकदा आपण बघतोय की काही घरामध्ये, अनेक घरामध्ये उद्या सकाळपासूनच अंगावरती रंग टाकणं, एक तर पाण्याची आपल्याकडं दुर्भिक्ष आहे मराठवाड्यामध्ये, आणि रंग लावणं वेगवेगळ्या पद्धतीनं, पुढे पुढे जाऊन तर कपडे फाडणं, त्या रंगामध्ये इतकं त्याला बिभत्स स्वरूप आणलंय, कपडे फाडण्यापर्यंत, वंगण लावण्यापर्यंत, नवे नवे अंडे फेकून मारण्यापर्यंतच प्रकार सगळा आला. आणि याला सगळं काय कशाच्या नावाखाली? सणाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली. हे जे पाखंड आहे, ह्या पाखंडाचं आम्हाला खंडन करायचं, याला बाजूला काढायचं आहे. आणि जो सात्विक विचार आहे ना, सण साजरे करायला आपला विरोध नाही आहे, पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत. बरं, दुसरी गोष्ट, उद्या दुपारनंतर त्या ज्या घरामध्ये, सर्व घरामधली जी मंडळी आहे, मुलगा पण बाप पण हे टंग राहणार, मदिरेचं सेवन करणार, आणि त्यांना कोणी विरोध करायचा नाही का? त्यांना दारू मनसोक्त पिऊ द्यायची आणि त्यांना जे चुकीचं जे जेवण आहे, मांस, ते सगळं म्हणजे याच्या नावाखाली ते खाणार. आणि हे जो याला चुकीला चूक म्हणायचं नाही, हा जो प्रकार आहे की दारू प्यायची आहे आणि मनसोक्त आणि मांस सेवन करायचं आहे, ही जी प्रवृत्ती आहे ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे. ह्या चुकीच्या प्रवृत्तीवरती संत सेना महाराजांचा एक प्रासंगिक अभंग मी तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, दारिद्र्य संसारा आणती ते, रांडबाजी आणि खेळू नका जुगार, भांडण बाजार दुष्टवाणी. किंवा जगद्गुरूंचा आणखीन एक याला जोडून अभंग आहे, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली, भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. ही जी सोंग करणारी आहेत, हे भांग भुरका आणि मद्यपान करणारी जी तुम्हाला संत वाटतात किंवा ही जी मंडळी आहे, हे चुकीचं आहे. त्यांच्यापाशी पांडुरंग नाही, ते सोंग करत आहेत. इतक्या स्पष्टपणे जगद्गुरूंनी दिलेला हा दृष्टांत आहे, आम्ही हा समजून घेतला पाहिजे. अशा अनेक, बघा तुम्ही कोणताही गाथा काढा किंवा कोणताही ग्रंथ काढा, तसाच एक प्रकार, दिवाळीच्या वेळेस फटाके वाजवावेत, हा कुठला संकेत आहे? म्हणजे कुठल्या ग्रंथात त्याचं वर्णन नाहीये, परंतु ज्या चुकीच्या प्रथा आल्यात आणि आम्ही त्या पुढे घेऊन जातोय. जी फटाके, याच्यामधून प्रदूषणाला वाढ होते, श्वासनाचे विकार होतात, अशा अनेक गोष्टी आहेत बंधू भगिनींनो. आणि म्हणून अशा गोष्टींना चुकीला चूक म्हटलं पाहिजे, हेच या निमित्ताने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून न विचारिता ज्या पण गोष्टी आम्ही करतो आहोत त्या न करता आम्ही त्याचा चौकसपणा केला पाहिजे, विचार केला पाहिजे. हे का करायचं याचा विचार करून जर आम्ही पुढे गेलो तरच आमचं हित होऊ शकतंय. आणि या निमित्ताने आम्ही सर्व वारकरी धर्माची मंडळी आहोत, वारकरी विचारधारेची मंडळी आहोत. आणि आम्ही एकीकडे बघतोय की एकीकडे संत नामदेवांनी सांगितलंय की आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड, एका विठ्ठला वाचून न करू अनिक भजन, आम्हा एक विध भाव, कडाण म्हणू इतरा देव, नित्य करू अभ्यास, म्हणे नामा विष्णुदास. म्हणजे संत नामदेवांनी सांगितलं की आमच्या एका विठ्ठला वाचून इतर कुणाचंच तोंड पाहायची गरज नाहीये. आता तुम्ही बसलेले विचार करा,
तुम्ही सोमवारी कुणाचं बघताय, मंगळवारी कुणाचं बघताय, बुधवारी तुमचं काय असतंय, गुरुवारी काय असते, शुक्रवारी काय असते, शनिवारी काय असते, रविवारी काय असते. म्हणजे आम्ही एकीकडे इतकं स्पष्ट सांगणं. आणखीन तुम्हाला सांगतो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा या संदर्भात आहे, विठ्ठला वाचुनी ब्रह्म जे बोलती ते वचन संती मानू नये. विठ्ठला वाचून जे पण काही बोलले जाते ना ते संताचं वचन नाही. किंवा विठ्ठला वाचून ज्या ज्या उपासना अवघाची जाना श्रमची तो. विठ्ठला वाचून ज्या पण काही उपासना आहे तो काही उपयोगाचं नाही. किंवा विठ्ठला वाचून सांगतील गोष्टी वाया ती हिपुटी होती जाणा, ती वाया जाणार आहे. विठ्ठला वाचून ज्या काही गोष्टी सांगतात त्या उत्पत्ती आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, एर तो पसारा वावगाची. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात विठ्ठलच एक खरा आहे, बाकीचा जो आहे तो सगळा पसारा आहे. त्या पसाऱ्याच्या नादी न लागता आम्ही जगद्गुरु संत तुकारामांनी, संत नामदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला जो विठ्ठल हा एकमेव सत्य आहे. आणि विठ्ठलाशिवाय इतर कोणत्याच देवाचं तोंड पाहायची त्याला म्हणजे बाकीचं हे बघा ना तुम्ही. आमच्या पांडुरंग विठ्ठलाला कोणताच नैवेद्य किंवा कोणतंच बाकीचे देव येतं बघा त्यांना काही ना काही लागतंय. परंतु इथं जगद्गुरु तुकारामाने आम्हाला सांगितलंय की इथं कोणताच काहीच लागत नाहीये. यातली पण सत्यता आम्ही समजून घेतली पाहिजे. मी जगद्गुरूचा प्रासंगिक अभंग तुम्हाला सांगतो. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते केते, आपल्या पोटा जी रडती मागती शिते अवधान, आपुले इच्छे आणि का पिढी काय ती देईल बराडी, कळो ही आली तयांची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधरा. ही जी शेंद्री हेंद्री दैवते शेंदूर फासून केलेली देवता आहेत. आणि ज्यांना असं देव कसं असेल रे बंधूंनो बहिणींनो की मला खायला आण, मला नैवेद्य आण, मला शीत आण, किंवा मला बोकड्या आण, मला कोंबड्या आण, असा देव कसा राहील. नाहीतर नाही जर दिलं तर तुझ्या पोराला मी आजारी पाडेल, तुझ्या पोराला ताप येईल, किंवा तुझ्या पोराचं असं होईल. असा दुष्ट देव असू शकतो का? नाही ना. मग ही जी आमची जी मंडळी आहे जी नवसांच्या संदर्भाने किंवा अशा पद्धतीनं जी बोलली जातात यांनी या निमित्ताने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. याला प्रासंगिक आणखी एक सांगील. नव्हे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई, बळिया माझा पंढरीराव. जो ह्या देवाचाही देव, रंडी चंडी शक्ती मध्यमांस भक्षिती, भैरव खंडेराव रोटी सुटीसाठी देव, गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ, मुंजा म्हैसासुरे हे तो कोण लेखी पोरे, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, तो का म्हणे चित्ती धरा रुक्माईचा पती. आम्ही फक्त रुक्माईचा पती यालाच आमच्या चित्ती धरायचं आहे. बाकीचे जे सगळे आहे हे सगळं पाखंड आहे, पाषंड आहे. हा विचार करून आम्ही आमचं वर्तन हे आदर्श ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या आदर्श वर्तनाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करणं महत्त्वाचं आहे. नंतर बंधू बहिणींनो, आम्ही हे सगळ्या गोष्टी ऐकतोय, पाहतोय, वाचतोय, परंतु त्याचं आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण होत नाहीये. आणि आम्ही अनेकदा विविध बाबा असेल, बापू असेल, आम्मा असेल यांना त्यांनी सांगितलेल्या याच्यावरती भुलतो आणि फसल्या जातोय. तुम्हाला आजही माहीत असेल असाच एक बाबा आज अनेक बाबा आज जेलची हवा खात आहेत. बरोबर आहे. आठवा, ज्यांच्या नावात राम पण आहे किंवा रहीम आहे किंवा एक आसा आहे, हे मी नावं घेऊन हे सांगत नाही. ही गोष्ट आम्ही थोडी लक्षात घेतली पाहिजे. आणि प्रासंगिक जगद्गुरूंनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भो दुकर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगू किती, जळो
तयांची संगती, अशांची संगती तुम्ही करू नका, अशांचे भक्त होऊ नका. तुम्हाला याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या हितासाठी सतत जागरूक राहिलं पाहिजे आणि जगद्गुरूंनी सांगितलेला जो विचार आहे तो विचार आमच्या आचरणात आणलं पाहिजे. वृक्ष झाडं ही आमची आजची खूप मोठी गरज आहे. जी झाडं आम्ही तोडतो ती न तोडता किंवा त्यांना आम्ही न जाळता, इथं जगद्गुरूंनी सांगितलं आहे की वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, पक्षीही सुस्वरे आळविती. वृक्ष वल्ली ज्या वेली आहेत ह्या आमच्या सोयऱ्या आहेत, हे आमचे नातेवाईक आहेत, आमचे जवळचे आहेत. हा विचार आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे आईवडील आहेत, जे ज्येष्ठ आहेत, हे सगळी जी घरातली ज्येष्ठ मंडळी आहेत, आजी आजोबा असतील, दोन्हीकडचे पण, यांचा मान सन्मान करा. ते जिवंत असताना त्यांचा तुम्ही सन्मान करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा आम्ही तुम्हाला संत कबीरांचा अतिशय प्रासंगिक आणि थोडासा आजच्या या प्रसंगी मर्मभेदी असणारा, या अभंगाला जोडून असणारा जो दोहा आहे तो दोहा तुमच्या पुढं ठेवतो की तो दोह्यामध्ये संत कबीर फार स्पष्टपणे सांगतात की ही जी दुनिया आहे, ही जी माणसं आहेत, ही एकीकडं कावळ्याला बाप म्हणतील आणि त्यांना जेवायला देतील, परंतु घरामध्ये असणारे जे आईवडील आहेत ते आईवडिलांकडं दुर्लक्ष करतात. की यामध्ये अगदी कबीर महाराज म्हणतात, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकला ले काठी धमकाया, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बात पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया. या दोह्याचा पटकन अर्थ सांगतो की आम्ही आमची माय किंवा आमच्या जुन्या काळामध्ये मातीचं जे आमचं घर होतं, मातीच्या भिंती, त्याच्यावरती नागपंचमीच्या सणाला आमची आई असं बोटं फिरवायची आणि नागाचं चित्र वगैरे काढायची आणि त्या चित्रातल्या नागाची पंचमीच्या दिवशी ती पूजा करायची. आज काय झालं आहे की भिंती बदललेल्या आहेत. आज काय झालं आहे, त्याच्याऐवजी आम्ही कागदावरती, स्टिकरवरती आणतोय आणि त्या चित्रातल्या वस्तूची, म्हणजे तो कागदी असेल, लोखंडी असेल, जर कोणाचं जर चांगला असेल तर चांदीचा असेल, आणखी जर चांगली परिस्थिती असेल तर सोन्याचं असेल, म्हणजे धातूच्या, कागदाच्या किंवा विविध माध्यमातून असणाऱ्या वस्तू किंवा चित्र, या चित्रातल्या नागाची एकीकडं पूजा केली जाते. वास्तवात आता इथं पण तुम्ही सगळे बसलेले आहेत, तुमच्या घरी जर खरोखर जर साप निघला तर तुम्ही त्या सापाला, एखादी बाई आहे का की म्हणते अगं अगं साप निघला, चला चला या आपण दर्शन घेऊ, चला दूध आणा, असं म्हणताय? काय म्हणताय? सगळे घाबरता आणि ले काठी धमकाया, लगेच आवाज देता घरातल्या माणसाला की काठी घेऊन या. म्हणजे चित्रातल्या सापाची, चित्रातल्या वस्तूची, चित्रातल्या बाबीची एकीकडं पूजा करायची, त्याला नैवेद्य, त्याला दूध टाकायचं, त्याला बाकीचं फूल अर्पण करायचं आहे, त्याला नैवेद्य दाखवायचं आहे. परंतु वास्तवात तीच वस्तू जर वास्तवात असेल, खरी असेल, तर त्याला मात्र काठीनं मारल्या जाते. जगद्गुरूचा हा संदेश जो संत कबीरांनी आपल्या स्पष्ट, कबीर याला म्हणजे हे वाक्यापेक्षा कबीराला पुढचं सांगितलंय, जिंदा बाप, घरामध्ये जे जिवंत आई वडील आहेत त्यांची पूजा न करता, त्यांची पूजा करणं म्हणजे काय तर त्यांना 2 वेळा जेवण, 2 वेळा चहा आणि वर्षात 2 ड्रेस आणि बोलण्यासाठीचा वेळ, एवढंच अपेक्षित आहे. एवढंच त्यांच्यासाठी करा, बाकीचं काहीही करायची गरज नाही आहे. आणि त्यांच्या नावाने तुम्हाला नंतर ते जिवंत असताना हे गोष्टी करणं अपेक्षित आहे. आणि मेल्यानंतर जे कावळ्याला जो बाप बनवायचा जो प्रकार आहे अत्यंत चुकीचा आहे, ज्याला जगद्गुरू पण म्हणतात माय बापे, जे काशी आणि तेच तीर्थ आहे. या मायबापांना आम्ही जिवंत असताना त्यांचा मान सन्मान करणं फार महत्त्वाचं आहे. भुके नाही यांना मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी, ही सगळी चाळवा चाळवी, हे नखरे आहेत. म्हणून जिवंत आईवडिलांचा मान सन्मान करणं ही जी शेतकऱ्यांसाठीचा जो होत असलेला जो कीर्तन महोत्सव आहे, या कीर्तन महोत्सवामध्ये मागील वर्षीही माझी सेवा या निमित्ताने मला सेवेची संधी मिळाली. याही वर्षी आपण सर्वांनी
माझी प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली आणि मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची, आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली. निश्चितपणे आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी हा जो विचार आहे, जे जगद्गुरूंनी सांगितलेला आहे, याच्यावरती प्रत्यक्ष काम करणं. नाहीतर काय होतं, बोलल्या फार जातं आहे, परंतु आम्हाला त्याच्यावरती अंमल करणं, तो विचार, तो अभंग, त्याचा विचार आमच्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आणणं हे फार महत्त्वाचं आहे. संत नी जो सांगितलेला विचार आहे, तो विचार आम्हाला खऱ्या अर्थानं पुढं नेणारा आणि आमच्या जीवनाला तारणारा विचार आहे. आम्ही उद्योगी असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी मी माझ्या माता भगिनी आणि जे काही तरुण आहेत ह्या सर्वांना सांगेल की आपण उद्योगी व्यवसायात असणं फार महत्त्वाचं आहे आणि चांगले व्यवसाय करणं फार गरजेचं आहे. जगतून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून आम्ही धन फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या शेतकरी कीर्तन महोत्सवासारखं जे अतिशय आनंद आणि विधायक कार्य आहे, याच्यासाठी उदास विचारे वेच करी उत्तमची असा कामाला हे धन आम्ही दिलं पाहिजे. या माध्यमातून हा जो कीर्तन महोत्सव आहे, शेतकरी कीर्तन महोत्सव, हा महाराष्ट्रभर याचा प्रचार होणार आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. आजच्या प्रसंगी पुन्हा एकदा संत नामदेवांनी मागितलेलं पसायदानाच्या 4 ज्या ओळी आहेत त्या तुमच्या पुढे ठेवून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विठुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग, जयामुखी निधान पांडुरंग. जय हरी, जय विठ्ठल.